एवढं शिकवलं असेल तर आमची पण खरंच म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे की त्यांनी कशातून शिकवलं आणि आम्ही आज काय करतो आहे. आज आम्हाला जर त्या परिस्थितीतून जायला लागलं असतं ना तर आम्ही काहीही करू शकलो नसतो. आज 50% आरक्षण दिलं आहे म्हणून आज आम्ही तुमच्यापुढे उभे आहोत. आणि सगळ्यांना कळतं आहे पिक्चर पाहिल्यानंतर की खरं काय परिस्थिती होती त्यावेळची. माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना, सगळ्या पालकांना की सगळ्यांनी आपल्या मुलामुलींना हा पिक्चर दाखवा म्हणजे प्रत्येकाला कळेल की काय परिस्थिती होती त्यावेळची. मुलांचा जो उद्धार झाला आहे तो ज्ञानाने जो उद्धार झाला आहे तो सावित्रीबाई फुलेमुळे झाला आहे का सरस्वतीमुळे झाला आहे? सावित्रीबाईंमुळे झालं आहे. ज्ञान तर सगळ्यांनाच होतं पण ते सावित्रीबाईंनी सगळ्यांपर्यंत पोहोचवलं की हा तुम्हाला हे करायचं आहे किंवा प्रत्यक्षात पोहोचवलं. हो. मला खूप सुंदर वाटला. आजपर्यंत आपण आमच्या शालेय जीवनात आम्ही फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जो स्त्री शिक्षणाचा वारसा चालवला त्याबद्दलच आम्हाला माहिती होतं. परंतु प्रत्यक्षात पडद्यामागे त्यामागे त्यांना किती प्रकारचा संघर्ष करावा लागला हे आज आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून कळालं. आणि खरोखर म्हणजे चित्रपट पाहताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय ज्योती जय क्रांती. आज आपण या ठिकाणी खडकीतील विलक्ष या सिनेमामध्ये आलेलो आहे. आत्ताच जो सत्यशोधक हा सिनेमा आपण या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. खडकी येथील ॲम्युनिशन फॅक्टरी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघटनेतर्फे ॲम्युनिशन फॅक्टरीच्या संघटनेतर्फे हा शो ऑर्गनाईज केलेला आहे. आपण बघत आहात की संपूर्ण या फॅक्टरीमधील जे काही परिवार आहेत यांचे सगळे परिवार या शोसाठी उपस्थित आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आहे. हा शो करण्यासाठी जे आयोजक आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. सर, काय नाव तुमचं आणि काय पद आहे आणि कशासाठी हा शो ऑर्गनाईज केलेला आहे? माझं नाव नितीन शिवरकर. सांगायचं झालं तर आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ॲम्युनिशन फॅक्टरी या ठिकाणी जी राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमानं आणि खडकी बामसेप युनिट यांच्या विद्यमानं फॅक्टरीतील सर्व जे कर्मचारी आहेत याच्या कुटुंबासाठी ज्या महापुरुषांनी आपलं जीवन सुंदर व्हावं आणि आपल्याला हक्काधिकार मिळावेत तर त्यांचे विचार रुपेरी पडद्यावरती आपल्याला पाहण्यास मिळावे. तर याच्यासाठी जी टीम आहे पूर्ण त्या टीममध्ये या महात्मा ज्योतिराव फुले जी आपली जयंती समिती आहे याचे अध्यक्ष राहुल बुर्डे, कार्याध्यक्ष सुहास मेहर आणि या संघटनेसाठीचे जे विविध पदाधिकारी आहेत सुनील गायकवाड आहेत, अजय गायकवाड, अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. आणि महापुरुषांचा जो जीवनप्रवास आहे महापुरुषांचा जीवनप्रवास हा सर्व कुटुंबापर्यंत पोहोचावा या उद्देशानं याची सुरुवात केली आणि याच्यामध्ये यश मिळाले. आज संपूर्ण शो आपण फुल केलेला आहे आणि याच प्रकारे अजून जे कर्मचारी राहिले त्यांच्या घरापर्यंत महापुरुषांचा जीवनप्रवास पोहोचावा या उद्देशाने उद्या संध्याकाळचाही शो आपण ऑर्गनाईज केलेला आहे. आणि जे हक्काधिकार मिळालेले आहेत तर त्याचं ऋणी म्हणून आपण हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आहे. खरं तर हा जो शो ज्यांनी ऑर्गनाईज केला शिवरकर साहेब आणि सहकार्याने मी शतशः धन्यवाद देतो. ही एक महत्त्वाची फिल्म आहे. फिल्म तर दर महिन्याला रिलीज होतात येतात जातात परंतु ही फिल्म एक वैचारिकदृष्ट्या फार महत्त्वाची फिल्म आहे. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी जे या सगळ्यांनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल मी आनंद सरवदे एक चित्रपट निर्माता लेखक दिग्दर्शक आहे तुमचे धन्यवाद देतो. पण तुमच्याच फॅक्टरीचे एक कलाकार आनंद तावडे जो इथं आहे या चित्रपटात त्याची छोटीशी का होईना पण भूमिका आहे. एक महत्त्वाच्या चित्रपटामध्ये त्याला काम करायला मिळाले आणि खरोखरच खूप भारी वाटतं की हे अशा प्रकारचे शो आपण सगळ्यांनी ऑर्गनाईज केले पाहिजे. आणि आता बाहेर जाऊन ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यापर्यंत जावं म्हणून आपण प्रयत्न करावा. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. आनंद काय बोलशील? जय भीम, नमस्कार. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो आता रोल साकारला आहे त्याच्यामध्ये ह्या चित्रपटांमध्ये आणि माता सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये जे कष्ट भोगलेत म्हणून आज हे दिवस दिसत आहेत आपल्याला. त्यांचे आपल्या अंगाचे कातडे जरी वाळून त्यांच्या पायापाशी ठेवले तरी ते कमीच आहेत. त्यांनी एवढं समाजासाठी झटलेत आणि आज हा समाज एवढा इथे आला आहे आणि त्यांना बघायसाठी आणि त्यांनी जे कार्य केलं आहे खरंच त्यांना माझा खूप सल्यूट आणि खूप भाऊंचा आभार भाऊंचे सर्वांनी ज्यांनी इथं सर्वांनी पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात
आणि वेळात वेळ काढून आमचे सर सगळ्यांनी ह्या चित्रपटाला जो सहकार्य करून हे सगळ्यांना इथपर्यंत आणलं, मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमच्या माध्यमातून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं हां. अशी विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या विचारांना स्फूर्ती अभिमान करून ॲम्युनिशन फॅक्टरीमधील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी अतिशय ऐतिहासिक हा कार्यक्रम आपण घेत आहोत की ह्या विलक्स थिएटरमध्ये सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अतिशय प्रभावी असा चित्रपट या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या चित्रपटाला आपण सर्वांनी अतिशय भरघोस असं साथ सहयोग दिल्यामुळं आपल्या सर्वांचे या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत करतो. हा पिक्चर जेवढा हाऊसफुल झाला की आम्हाला दुसरा पिक्चर उद्या ह्याच वेळेमध्ये 6:30 वाजता दुसरा शो आपण हा हॉल बुक केलेला आहे. ज्या आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या कुटुंबांना आज येऊ शकले नाहीत त्यांना आपण उद्याच्या शोसाठी आपण या ठिकाणी बुक करू शकता. ह्याची नोंदणी आमच्याजवळ किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला सांगा. अध्यक्ष राहुलजी बुर्डे असतील, नितीन शिवरकर असेल, अरुण कुमार असेल आणि इतर सहकारी यांना आपण या ठिकाणी बुकिंग पुढच्या उद्याच्या 6:30च्या शोची आपण करू शकता. ही एक विनंती. आपण सत्कार घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या या व्यवस्थेचे, या थिएटरचे मॅनेजर आदरणीय सुभाषजी पवार साहेब हे या थिएटर संदर्भात 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला थोडी माहिती देते. मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, माझं नाव सुहास पवार. 1922 पासून जेव्हा हे एक्सेल्सियर टॉकीज होतं जुनं, त्यानंतर आज त्याला 101 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 101 वर्षामध्ये 76 वर्ष मी आणि माझे वडील आम्ही दोघांनी हे थिएटर सांभाळलेलं आहे. पण जुन्या आज आम्ही या खुर्चीवरती जे छाती मोठी करून बसलेलो आहे, ज्या अभिमानाने बसलेलो आहे, तर त्यावेळेस काय परिस्थिती होती ही परिस्थिती मला तुम्हाला समजावून सांगायची आहे. तर 47ला ज्या महापुरुषांनी आम्हाला स्वातंत्र्य केलं त्याच्या आधी प्रत्येक सिनेमा हॉलमध्ये आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक बोर्ड होता, इंडियन्स आणि डॉग्स नॉट अलाउड, म्हणजे भारतीयांना आणि कुत्र्यांना अलाउड नाही. त्याच्यानंतर भारताने 47 जेव्हा झालं, शॉप ॲक्ट जो प्रकार आहे हा त्यावेळेस चालू केला आणि सगळ्यात पहिली अट त्यामध्ये काय टाकली की प्रत्येकाने प्रत्येक एंट्रीमध्ये, म्हणजे एंट्रीच्या दरवाजामध्ये प्रत्येकाने बोर्ड लावायचा की येथे सर्व जातीय, धर्मीय, पंथीय लोकांना मुक्त प्रवेश. आणि ह्या बोर्डनी जे कार्य केलं त्यामुळे आम्ही मोठे लोक आपण सर्वजण छाती टोकून या वास्तूमध्ये किंवा इतर वास्तूमध्ये किंवा हॉटेलमध्ये बसू शकतो. तेव्हा त्या पुण्यवान लोकांनी जे आम्हाला दिलेले वारसा त्याबद्दल त्यांना धन्यवाद बोलतो. धन्यवाद. बरोबर, धन्यवाद सुहासजी पवार साहेब. आपण या ठिकाणी छोटा सत्कार या ठिकाणी सुरुवात करूया. या ठिकाणी खास करून आज आम्हाला हे थिएटर उपलब्ध करून दिलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी एवढा पुढाकार घेतला की हे जे मालक आहेत, खास करून आदरणीय कुदळे साहेब यांचंही मी महात्मा फुले जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी ह्या शोचं ज्यावेळेस आम्ही बोलणे केलं तेव्हा एवढे खुश झाले की ते म्हणले की हा पिक्चर तुम्ही जर सर्व असं बुक करत असाल तर त्यांना एवढं भारी वाटलं की ते म्हणले जे 100 रुपये तिकीट आहे ते 100 रुपये तिकीटच्या ऐवजी 50% तिकीट त्यांनी आपल्याला देऊ केलं आणि आता आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालो. जे व्यवस्थांनी आम्हाला करून दिली ते म्हणजे ह्या थिएटरचे मॅनेजर आदरणीय सुहासजी पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आणि मालक कुदळे साहेब ते सावित्रीबाईंना आपली आई म्हणतात. या ठिकाणी जे मालक ह्या थिएटरचे आहे ते आदरणीय कुदळे साहेब हे क्रांतीसूर्य फुले यांना स्वतः आपले आई मानतात आणि
महात्मा फुलेंना आपले प्रेरणास्थान म्हणून पिताजी मानतात असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आदरणीय शिवाजी पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय नितीनजी शिवरकर यांना विनंती करतो, त्यांना पुष्पवंदनेचा सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी आजच्या या शोला आवर्जून आज उपस्थित असलेले आमचे चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय राहुलजी किसन कांडके साहेब यांचा सत्कार महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोर्डे साहेब करते, त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी दुसरे मान्यवर आज आवर्जून या पिक्चरला उपस्थित आहेत, ते म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महिला उपाध्यक्षा, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा आदरणीय संगीता लक्ष्मण आहेर यांचा सत्कार महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय सुहाजी मेहर साहेब करते, त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी आपण हा पिक्चर बघत असताना या पिक्चरमध्ये एक पात्र या ठिकाणी निभावलेलं आहे, ते म्हणजे ते पात्र निभावणारे जे आमचे कलाकार आहेत ते ॲम्युनिशन फॅक्टरीमधील आमचे कर्मचारी आहेत, आमचे सहकारी आहेत. ते आहेत आदरणीय आनंदजी तावडे यांनी या पिक्चरमध्ये पंतांचे सहकारी म्हणून भूमिका निभावलेली आहे. हे आमचे आनंद तावडे आहेत, बऱ्याच पिक्चरमध्ये यांनी काम केलेलं आहे आणि यांचा सत्कार या ठिकाणी महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे सेक्रेटरी निलेशजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी आपण म्हणतो ना सावित्रीच्या लेकीच्या सावित्रीच्या प्रणेतून आज आपली महिला मुली डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, IAS अधिकारी झाल्या, तशाच आज या पिक्चरमध्ये या थिएटरमध्ये खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्या डॉक्टर ऋतुजा राजेंद्र बुर्डे डॉक्टर या आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अजयजी गायकवाड यांना विनंती करतो आपण यांनी पुष्प द्यायचं आहे. तसेच या ठिकाणी आज या ठिकाणी खास करून एक लेखक दिग्दर्शक आवर्जून या पिक्चरला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आदरणीय आनंदजी सरवदे साहेब हे या ठिकाणी आहेत. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आमचे संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रजी बुर्डे यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. ठीक आहे, झालं सगळं. या वर्षातून एकदाच बनत असतात आणि ह्या पिक्चरमधून आपण इतिहासाची प्रेरणा घ्यायची असेल, प्रेरणा घेऊन आपण जीवनामध्ये आपलं परिवर्तन करायचं आहे आणि आपण परिवर्तन करून समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती, आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज निर्माण करायचा आहे, हे महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज या पिक्चरच्या माध्यमातून आज आम्हाला आमचे मीडिया प्रमुख आदरणीय निलेशजी चव्हाण हे यांचा जो यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनल माध्यमातून हे आज हे प्रक्षेपण लाईव्ह त्या ठिकाणी करत आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी अरुण कुमारजी जे खजिनदार आहेत आमच्या महात्मा फुले संस्थेचे, ते पुष्पवंदनेचा सत्कार करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. पुन्हा उद्याचा जो शो आहे, पुन्हा एकदा सूचना की ज्या आपल्या बांधवांना पिक्चर आज बघता आलेला नाही तो उद्याचा शो आपण त्या ठिकाणी बुक करावा आणि मोठ्या प्रमाणात आज जसा हाऊसफुल झालेला आहे तसं उद्या हाऊसफुल करून नवा विक्रम आपण निर्माण करावा. धन्यवाद. ते शोधक जो महात्मा फुलेंच्यावरती चित्रित केलेला जो पिक्चर आहे तो खूप छान आहे. समाज सुधारण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होईल व लोकांना जे आपल्या समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या आपल्यावर लादल्या गेल्या होत्या त्याच्याविषयी पूर्ण जाणीव लोकांना माहीत व्हावी आणि ती मिळावी याचं खूप मोठं चित्रीकरण या पिक्चरमध्ये केलेलं आहे आणि याचा खूप मोठा फायदा समाजाला होऊ शकतो. थँक्यू. खरं तर मी कलाक्षेत्रामध्ये दिग्दर्शक लेखक म्हणून नाटकामधून कामं करत आलो आहे. हा चित्रपट आज पाहिला आणि थक्कच झालो. ही एक अतिशय महत्त्वाची गरज होती हा चित्रपट येणं. खरं तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आमचे मित्र निलेश जळमकरांना मी सतशः धन्यवाद देतो की एवढा चांगला विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. चित्रपट उत्तम आहे. आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना विनंती करतो
की हा चित्रपट फक्त चित्रपट म्हणून बघू नका, तर एक सामाजिक चळवळ म्हणून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे, तो सगळ्यांनी बघा अशी विनंती करतो. थँक्यू. आजचा चित्रपट पाहताना चित्रपट नव्हे तर समाजाला पुन्हा एकदा जागृत करताना सत्य शोधण्याचा नव्हे तर युग घातलेल्या अत्याधुनिक या काळात विज्ञानाकडे प्रगती होत असतानाच त्यावेळच्या आपल्या ज्या जुन्या परंपरा आणि त्यात भरकटलेला किंवा भरणारा समाज, या समाजाला ज्या पद्धतीने आज जो न्याय मिळाला त्यामागचा असणारच महात्मा ज्योतिराव फुले आणि नंतरचे असणारे त्यांच्याबरोबरचे सहकारी काही वेळेस विरोधात जरी गेले असले तर त्यावेळेची परिस्थिती त्यांना तसं बदलवलं, परंतु नंतर पुन्हा तोच वारसा घेऊन जागृती करून नंतर बाबासाहेबांनी जे आम्हाला एकत्र आणण्याचं जे धाडस केलं, देश स्वातंत्र्य मिळालं त्या अगोदर समाज जागृत झाला. अशा परिस्थितीत माझा जन्म या खडकीतच झालेला आहे, पोलीस चौकीसमोर. यात त्यांचेच एक आदर्श म्हणून त्यावेळेस एवढा अभ्यास नव्हता, परंतु जे काय अन्याय झाले, वाचा कशी फोडावी अशाच एका प्रसंगी दारुगोळा कारखान्याच्या अन्यायाविरुद्ध लढताना पंतप्रधान राजीव गांधीच्या पुढे आडवं जाण्याचा योग आला, कारण ते त्यांचेच एक मिळालेली एक शिकवण होती. आणि आज या निमित्ताने ॲम्युनिशन फॅक्टरीतूनच आमच्या सहकाऱ्यांनी चित्रपट कसा वाटला तुम्हाला? चित्रपट खूपच छान होता. ॲम्युनिशन फॅक्टरीतर्फे आम्हाला त्या महात्मा ज्योतिबा फुले या कमिटीतर्फे त्यांनी आयोजन केलं होतं. म्हणजे असं सर्वांबरोबर आपण चित्रपट पाहू म्हणून बोलले होते, त्याबद्दल आम्हाला चित्रपट पाहायला मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि महात्मा फुले आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आम्हाला रुपेरी पडद्यावर चित्रपटगृहात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला. त्याबद्दल म्हणजे त्यामुळे खूपच आनंद होतो आणि फुले दाम्पत्यास विनम्र अभिवादन. जय ज्योती जय क्रांती. पिक्चर छान वाटलं. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय ज्योती जय क्रांती. जय क्रांती. कसा वाटला चित्रपट? या चित्रपटातला कोणता प्रसंग तुम्हाला आवडला? चित्रपट खरोखरच खूप सुंदर होता. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्याने जे आपल्यासाठी कार्य केले आहेत, खरोखरच काय सांगावी तिची काया. तिनेच तर आमच्या जीवनाचा रचला पाया. खरोखरच इतकं छान कार्यक्रम पाहून वाटलं, भारावून गेलं, अक्षरशः मन अगदी हेलावून गेलं की त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट सहन करून आम्हाला एवढ्या आज अभिमानाचं जीवन जगलं. त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन या मातापितांचे. आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. सर्वप्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरपूर्वक नमन करते. आम्ही सावित्रीच्या लेकी, त्यांच्यामुळेच आज आम्ही या सिच्युएशनला आहे. आणि महात्मा फुलेंचं कार्य हे न विसरणारं आहे. त्यांनी सावित्रीबाईंना घडवलं म्हणून आज आम्ही घडलो. तर मी या दोघांच्या कार्याला शतशः नमन करते. पिक्चर खूप छान आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून दाखवावा. सिनेमा अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्व सिनेमाच्या संबंधित सर्व कलाकार आणि इतर सर्वांचे खूप मनपूर्वक आभारी आहोत की बऱ्याच वर्षानंतर आज आम्हाला क्रांतीज्योती सावित्री आणि ज्योतिबा फुलेंच्या जीवनाविषयी जो आज पिक्चरच्या स्वरूपात जे आम्ही पाहिलं ते फक्त आम्ही इतके वर्ष फक्त आम्ही पुस्तकांमधून वाचत होतो, ते आज आम्हाला प्रत्यक्ष आम्ही अनुभवलं आणि आम्हाला ते चित्रित करून आम्हाला सादर केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव सौ संगीता लक्ष्मण आहे. मी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. इथून मागे आम्हाला फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे शाळेत शिकवलं होतं, पण आज खरा इतिहास काय आहे तो आम्हाला कळला आणि अक्षरशः अंगावर म्हणजे रोमांच उभे राहिले की एवढ्या त्रासातून त्यांनी जर कष्ट करून जर एवढं शिकवलं असेल तर आमची पण खरंच म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे की त्यांनी कशातून शिकवलं आणि आम्ही आज काय करतोय. आज आम्हाला जर त्या परिस्थितीतून जायला लागलं असतं ना
तर आम्ही काहीही करू शकलो नसतो. आज 50% आरक्षण दिलं आहे म्हणून आज आम्ही तुमच्यापुढे उभे आहोत. आणि सगळ्यांना कळतं आहे पिक्चर पाहिल्यानंतर की खरं काय परिस्थिती होती त्यावेळची. माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना, सगळ्या पालकांना की सगळ्यांनी आपल्या मुलामुलींना हा पिक्चर दाखवा, म्हणजे प्रत्येकाला कळेल की काय परिस्थिती होती त्यावेळची. जय ज्योती जय क्रांती. कसा वाटला चित्रपट? कोणता प्रसंग आवडला तुम्हाला? नाव काय तुमचं? जय भीम. माझं नाव सुजाता गायकवाड. ॲक्च्युली मी सेकंड इयर BLLB करते, त्यामुळे शिक्षणाचा महत्त्व हा मला असं आत्ताच्या पिढीला विद्यार्थ्यांना प्रचंड आहे. त्यामुळे जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना स्टेप बाय स्टेप त्यांना साथ देत होत्या, ती गोष्ट मला फार आवडली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं महात्मा फुलेंनी सांगितलं की त्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा साथ नाही सोडला आणि शिक्षणालाही त्यांनी पुढाकार देत गेले. हा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आत्ताच्या जनरेशनवर तरी, जसं आत्ताचे मॅरेज लाईफवरती पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. कारण की एका स्त्रीने त्यांच्या पतीला साथ देणं ही आजकालच्या पिढींना गरज आहे आणि ती कळली पाहिजे. तर ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना साथ दिली, त्यांच्यासोबत राहिल्या, ही फार मोठी गोष्ट आहे जी खूप जास्त प्रेरणादायक ठरली आहे. तर हा पिक्चर नक्की पाहायला पाहिजे सगळ्यांनी, आत्ताच्या पिढ्यांनी तर नक्कीच पाहिलं पाहिजे. आणि आत्ता आम्हाला संधी मिळाली ही मूवी बघण्याची, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि जय हिंद. हा चित्रपट खडकीतील ॲम्युनिशन फॅक्टरीतील महात्मा फुले यांच्या संघटनेतर्फे, कामगार संघटनेतर्फे आयोजित केला होता. कसा वाटला तुम्हाला? जय ज्योती जय क्रांती हा जो खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून जो पिक्चर आम्हाला दाखवला, तो एक प्रयत्न पण खूप छान होता. आम्हाला खरंच खूप बरं वाटलं की एक त्यांनी फक्त त्यांच्या फॅमिलीला नाही, त्यांचे रिलेटिव्ज वगैरे, म्हणजे आज त्यांनी एका फॅमिलीमागं सहसा 10 ते 15 कुटुंबांना त्या पिक्चरची माहिती दिली. आपण पुण्यात राहतो इतके वर्ष झाले, पण आपल्याला पुण्यातलं एवढं माहीत नव्हतं की त्यांनी पुण्यात काय काय केलं. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे एवढी सोपी नसते. तर त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवात त्यांच्या घरापासून केली. त्यांना किती विरोध झाला घरातून बाहेरून. आज प्रत्येकाला एक मुलगा सांभाळणं कठीण असतं, त्यांनी दुसऱ्यांची एवढी मुलं सांभाळली. कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्यांनी एवढ्या प्रामाणिकपणे केली. त्यांनी स्वतःचा मळा घाण ठेवून दुसऱ्याच्यासाठी, म्हणजे एक त्यांनी हे केलं की आपलं काय व्हायचं ते होऊन दे, पण एक त्यांनी जागृती दिली की 8 रुपये त्या माणसाला काही जास्त नव्हते, पण एक जागृती करून दिली. तर खरंच. आणि सावित्री आईंनी महात्मा फुलेंच्या जी साथ दिली, पॅरेलाच झाला त्यांना जी साथ दिली, ही साथ म्हणजे खरंच यालाच म्हणतात वट सावित्रीचं व्रत. आजकालच्या सावित्री एवढं करत नाही, हे खरंच त्यांना मानलं पाहिजे. आणि सावित्री आईंचे खरं सावित्री कळला आणि खरंच त्यांचे आभार मानणं म्हणजे आमचं तर हे नाहीच आहे, पण तरी मी त्यांचा आभार मानण्याचा प्रयत्न करेल की आज त्यांच्यामुळं मुलगी आपण एवढ्या, आता माझी मुलगीच डॉक्टर झाली, बाहेर गेली, तर त्या काळात त्यांनी मुहूर्तमेढ रवली, एक पाया रचला, त्याच्यामुळं मी आज तिथपर्यंत मुलीलाही पाठवू शकले. तर त्यांचे शतशः आभार. धन्यवाद. कसा वाटला चित्रपट? काय सांगाल लोकांना? चित्रपट मला खूप सुंदर वाटला. आजपर्यंत आपण आमच्या शालेय जीवनात आम्ही फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जो स्त्री शिक्षणाचा वारसा चालवला त्याबद्दलच आम्हाला माहिती होतं. परंतु प्रत्यक्षात पडद्यामागे त्यामागे त्यांना किती प्रकारचा संघर्ष करावा लागला हे आज आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून कळालं. आणि खरोखर म्हणजे चित्रपट पाहताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्याप्रमाणे सावित्रीबाई ज्योतिबांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या, प्रत्येक प्रसंगात त्यांनी साथ दिली, ते त्या दोघांचं खरंच म्हणजे आजच्या सगळ्या समाजातील सगळ्या लोकांनी याचा आदर्श घेतला पाहिजे की पती पत्नींची जर साथ असेल तर कुठलेही कार्य ते यशास नेऊ शकतात. कुठलीही गोष्ट त्यांना अशक्य नाही आहे. त्यांना प्रचंड त्रास झाला, परंतु कुठेही त्यांनी त्यांचं कार्य थांबवलं नाही. आज त्यांच्यामुळे आम्हाला फक्त माहीत होतं की सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा वारसा चालवला म्हणून आम्ही शिकलो, परंतु त्यामागे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
हे आम्हाला माहीत नव्हतं. त्याचप्रमाणे आपले लहुजी वस्ताद यांचा मला इथं आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय. कारण ज्योतिबा फुल्यांकडे युक्ती होती, शक्ती पण होती, परंतु खंबीर साथ त्यांना जर कोणी दिली असेल तर ती फक्त लहुजी वस्ताद ह्यांनी दिली. आणि नारायणराव लोखंडे ह्यांनी पण त्यांना साथ दिली आपले माळी समाजाचे. त्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि हा चित्रपट बघण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं खरे महात्मा कोण आहेत? महात्मा फुले का महात्मा गांधी? आता मी माळी समाजाचे आहे त्याच्यामुळे मी महात्मा फुले महात्मा फुले हो हो. तर पिक्चर हा सत्यशोधक हा खूपच चांगला पिक्चर होता. मला खूप आवडला. मी थँकफुल आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंसाठी की त्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. नाहीतर आधी कसं लेडीजनी फक्त घरकाम करायचं अँड ऑल. सो त्यांच्यामुळे आज मी डॉक्टर बनली. त्यासाठी मी खूप थँकफुल आहे. आणि मी म्हणते की महिलांच्या पहिल्या गुरु या सावित्रीबाई आहेत. सावित्रीबाई. तुम्हाला काय वाटतं महिलांचा जो उद्धार झाला आहे तो ज्ञानाने जो उद्धार झाला आहे तो सावित्रीबाई फुलेमुळे झाला आहे का सरस्वतीमुळे झाला आहे? सावित्रीबाईंमुळे झालं आहे. ज्ञान तर सगळ्यांनाच होतं पण ते सावित्रीबाईंनी सगळ्यांपर्यंत पोहोचवलं की हा तुम्हाला हे करायचं आहे किंवा प्रत्यक्षात पोहोचवलं. हो. बोल. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय क्रांती.